आणे तालुका जुन्नर येथे श्री रंगदास स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्षरशः भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळाला। विविध भागांतून आलेल्या लाखो भाविकांनी स्वामींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले। स्वामींच्या पुण्यतिथीचा हा पवित्र दिवस भक्तांसाठी केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सेवा, समता आणि श्रद्धेचा महाउत्सव ठरला। या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त 85 कढईमध्ये तयार करण्यात आलेला आमटी भाकरीचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला। आमटी भाकरीचा महाप्रसाद ग्रामस्थ मंडळी व स्वयंसेवकांच्या सेवेमुळे लाखो भाविकांपर्यंत वाटप करण्यात आले। श्री रंगदास स्वामींनी दिलेला सेवा हीच खरी भक्ती हा संदेश आजच्या या पुण्यतिथी सोहळ्यातून प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगदास स्वामी पुण्यतिथी सोहळा भव्य, शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला आणि हजारो नव्हे तर लाखो भाविकांच्या मनात या सोहळ्याने भक्तीचा गहिरा ठसा उमटवला। आमचं रंगदास स्वामी देवस्थान संस्थाने हे स्वामींचा उत्सव असतो हा पौष महिन्यामध्ये। आणि हे स्वामींचा उत्सव जेव्हा चालू झाला तर याला पूर्ण हे स्वामी जेव्हा फिरत फिरत काशी यात्रेवरून तीर्थयात्रा करत करत पंढरपूरला जात असताना ते इथे येऊन थांबले एक दिवस आमच्या गावामध्ये। आणि गावामध्ये थांबल्यानंतर त्यांना एक साक्षात्कार इथं काय झाला तर त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे आई वडील भाऊ होते ते पुढे तीर्थयात्रेला गेले आणि ते म्हणले मला काय पुढे तीर्थयात्रेला यायचं नाही। मग त्यांनी इथं योग साधना चालू केली गावामध्ये। इथं गावात एक बारव आहे पाण्याची, त्या बारवेमध्ये ते सकाळी 4 वाजता उठून त्यांचा जप करायचे पाण्यामध्ये बसून। आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हनुमान उत्सव चालू केला आमच्या गावामध्ये। तो हनुमान उत्सवाला ते आमटी बनवायचे आणि पूर्ण गावाला गावजेवण करायचे। तर ही आमटीची परंपरा त्यांनी चालू केली स्वामींनी। त्याच्यानंतर स्वामींनी समाधी घेतल्यानंतर ही परंपरा पुढे गावाने चालू ठेवली। तर प्रत्येक त्यांच्या पुण्यतिथीला हा आमटी महाप्रसादाचा कार्यक्रम त्याचं आयोजन केलं जातं। 7 दिवस सप्ताह असतो आणि नंतर आरती होऊन पहिल्या दिवशी आरती आणि दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर यात्रेची सांगता होते। तर दरम्यानच्या काळामध्ये इथं आमटी बनवण्यासाठी पहिली जेव्हा आमटी चालू झाली तर 10 कढाया, 15 कढाया, 20 कढाया, 18 कढाया अशा वाढत जाऊन ते प्रमाण आज 85 कढाया, 500 लिटरच्या 85 कढाया 2 दिवसामध्ये अन्न तयार होतं आणि पूर्ण इथं त्याचं वाटप होतं। आता याच्यासाठी जे लागणारे मसाले तर हे मसाले आम्ही मुंबईला महिनाभर अगोदर सर्व गरम मसाले घेऊन येतो। इथं त्याचं कुंटन केलं जातं। त्याचं कुंटन केल्यानंतर त्याचे एका कढईला किती लागतं ते बरोबर त्याचे पॅकेट बनवून ठेवले जातात। समजा उदाहरणार्थ 6 किलो बेसन पीठ आहे, 20 किलो तूर डाळ आहे, बाकी गरम मसाले किती किलो असं त्याचं मोजमाप आहे। एका 500 लिटरच्या कढईला एवढा मसाला टाकायचा। त्याचं इथं आमचे जे आचारी आहेत गावचे ते काय बाहेरून कुठे आणले जात नाहीत, गावचेच आचारी त्यांना सर्व हे ज्ञात आहे त्या गोष्टी। एका कढईला किती किलो काय टाकायचं मग ते भरून देतात। ते भरल्यानंतर इथं बाकीचे आचारी असतात ते पण गावचेच आहेत, ते पण पुढे शिकायला गेलेला नाही, ट्रेन नाही, या अनुभवातून सगळे शिकलेले। नंतर तो दिलेला मसाला हे आमटी तयार करणारे आचारी फोडणीला टाकतात। फोडणी झाल्यानंतर ते मसाला उकळीला मसाला टाकल्यानंतर उकळी घेतात। उकळी झाल्यानंतर ती आमटी उकळून प्रसादालयामध्ये भोजनासाठी जाते आणि 4 कढाया चालतात 500 लिटरच्या। या 2 कढाया इथं भोजनालयामध्ये जेवणासाठी देतात आणि 2 कढायांचं वाटप कंटिन्यू बाहेर प्रसाद जे भाविक येतात त्यांना घरी न्यायचा कोणाला प्रसाद मुंबई पुण्याला तर ते बाहेरून वितरण झाल्यानंतर ते घेऊन जातात। असं कंटिन्यू 2 दिवस चालतं आणि ही यात्रा खूप शतकोत्तर पहिल्या बरेच दिवस झाले, म्हणजे 1 शतक होऊन गेले, जवळजवळ 35-40 108 वर्षाच्या पुढे गेलेले आहे। तर असा हा उत्सव आमचा दरवर्षी चालू असतो आणि याची ख्याती महाराष्ट्रभर आहे। यावर्षी जवळजवळ 20 लाखाच्या वर म्हणजे 20-21 लाखाचे मसाले झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी वाढतच जाणार। आता 85 कढाया, पुढच्या वर्षी आता आम्हाला कमी पडलं तर आम्ही 100 कढाया पण करू। या अनुभवातून यावर्षी कमी पडतंय का, पुढच्या वर्षी किती वाढवायचं असं प्रत्येक वर्षी वाढवत
ते पुढे जाणार आहे. आमटीची खासियत या आमटीमध्ये कांदा लसूण बिलकुल नाही. हे स्वामींनी तयार केलेलं एकदम सात्विक अन्न आहे आणि याच्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही. जसं जैन लोक कांदा लसूण खात नाही तसं हे. आणि या मसाल्याच्या याने कोणालाही त्रास होत नाही. कितीही तुम्ही आवडीने प्रसाद खाल्ला तरी त्याचा त्रास होत नाही. भाकरीचं नियोजन आमच्या गावचे जे वाडे आहेत तर त्या वाड्यांमध्ये आम्ही दरवेळी 1 किलो, म्हणजे एका घरामध्ये 10 माणसं आहेत तर त्यांनी 10 किलो प्लस देवासाठी 1 किलो असं 11 किलोच्या भाकरी त्यांनी बनवून आणून इथं मोजून द्यायच्या. आणि पहिल्या दिवशी 5 वाडे, दुसऱ्या दिवशी 3 वाडे असे आयर पाटील वाडा, दाते पाटील वाडा, उदमी वाडा असे अनेक असे 8 वाडे आहेत आणि त्या वाड्यांनी ते भाकरी इथं बनवून आणून द्यायचा आणि त्याचं वाटप मग इथं केलं जातं.